नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण नवले पुलाच्या अलीकडच्या बाजूला आहोत आणि या अगोदर देखील आपण या ठिकाणी बातमी केली होती। इथं जे बायपासचं काम रखडलेलं आहे त्याबद्दल आपण बातमी केली होती, परंतु आज इथे येण्याचं जे कारण आहे, 2 दिवसापूर्वी नरे गावामध्ये एक घटना घडली आणि त्या घटना अशी होती की अशाच पद्धतीचा एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यातून टू व्हीलर जी आहे ती पडली आणि तिच्या पडल्यानंतर तो जो नागरिक होता त्या नागरिकाच्या छातीवरून 4 व्हीलर गाडी गेली आणि तो आता रुबी हॉस्पिटल या ठिकाणी तो ऍडमिट आहे नागरिक। आणि तशाच पद्धतीची घटना या ठिकाणी घडू शकते। तो जो परिसर होता तो मानाजीनगरच्या पलीकडच्या बाजूचा म्हणजे नवले हॉस्पिटलच्या मागच्या गेटचा होता आणि हा जो परिसर आहे इथं मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि या रस्त्याने या अगोदर बऱ्याच नागरिकांचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे आणि असे या जीव घेण्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले, इथं असेल, पुढे असेल, तिथं असेल, याच्या मागे देखील असेल, बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि हे बायपासचं काम देखील रखडलेलं आहे, कित्येक दिवसापासून रखडलेलं आहे। इथं कुणाचा तरी जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, राजकारण्यांना जाग येणार नाही का? एखादी घटना घडल्यानंतर इथं केंद्रीय मंत्री असतील, इथले जे काही राज्यकर्ते असतील, आमदार खासदार सगळे इथे येऊन जातात, परंतु घटना घडण्यापूर्वी हे जे खड्डे आहेत ते बुजवण्याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाहीये। सामान्य नागरिकाला मात्र या गोष्टीचा त्रास या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्यामध्ये भरडला जातोय तो सामान्य नागरिक। ही घटना घडल्यानंतर बरेच नेते येतील, पण त्या अगोदर ही दुरुस्ती करण्यासाठी मात्र आता प्रशासनाला वेळ नाहीये, राज्यकर्त्यांना वेळ नाहीये आणि यामध्ये मात्र सामान्य नागरिकाचा जीव जातोय। नागरिक शस्त्र न्यूज, ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे।